मित्रांनो, आपला हा चौथा भाग पूर्ण दत्त महाराजांचा आरतीचा आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आपली गाणगापूरला संध्याकाळी 8 किंवा 8:30ला श्री नरसिंह सरस्वती महाराजांची रोज संध्याकाळी आरती केली जाते आणि ह्या आरतीला लय मोठे महान गर्दी असते. या आरतीसाठी भाविकांची लय मोठ्याने गर्दी असते आणि मंदिरामध्ये नगारे वाजले की आरतीच्या टायमाला ज्यांना अंगामध्ये भूत किंवा कोणाच्या अंगामध्ये करणी वगैरे काय असले तर तिथले लाल खांबावर चढतात आणि ते जोपर्यंत आरती समाप्त होत नाही तोपर्यंत ते गप्पा बसत नाहीत. इथे महाराजांची पालखी 3 वेळा मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि पालखी मंदिराच्या प्रदक्षिणा घालताना 2 ठिकाणी मध्ये 3 वेळा थांबते, म्हणजे भाविकांना दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर महाराजांना त्यांच्या गाभारामध्ये आतमध्ये घेऊन जातात आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं की माझे अण्णा दीपक डापले यांची थोडी ओळख महाराजांच्या मंदिरातल्या एका माणसाजवळ होती. तर माझं भाग्य एवढं चांगलं होतं की महाराजांच्या पालखीसोबत मीही प्रदक्षिणा 3 वेळा घालत होतो. कारण असं कोणालाही प्रदक्षिणा आतमध्ये पालखी चालू असताना कोणाला घेत नाही, कारण ते पालखी चालू असताना मोठे मोठे गेट लावलेले असतात आणि भाविकांना जर तुम्हाला गाणगापूरला आलात तर कोणी आरती केल्याशिवाय कृपया करून कोणी जाऊ नये, कारण इथे महाराजांच्या आरतीला खूप महत्त्व आहे. बाकी तुमची इच्छाप्रमाणे. आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्तांकडे सुपूर्त करत या पादुका निर्गुण असल्या तरी यामध्ये माझा सगुण रूपी वास सदैव असेल. जो भाविक श्रद्धापूर्वक ह्या पादुकांचे दर्शन घेईल त्याच्या पाठीशी माझा कायम आशीर्वाद राहील, असा बोध करत महाराज त्या ठिकाणी गुप्त झाले. म्हणून या दिवशी गाणगापूरला मोठे उत्सव साजरा केला जातो. अशा ह्या पावनभूमीत आजही अनेक चमत्कार घडतात व भक्तांना दिव्य अनुभूती येते. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तीपीठावर झाला आहे. हे स्थान निर्गुण मठापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या संगमावर श्री नरसिंह सरस्वती महाराज रोज स्नान करत असत. निर्गुण मठातील पादुकाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक यांच्या संगमावर स्नान करतात. निर्गुण पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याला निर्गुण मठ असे म्हटले जाते. निर्गुण पादुका म्हणजे आकार नसलेल्या, म्हणूनच या पादुकांना निर्गुण निराकार असे संबोधले जाते. या पादुकांचा आजपर्यंत कधीही पाणी, दही, दूध यापैकी कशाचाही स्पर्श झाला नाही. या पादुकांचे सर्व पूजा विधी कडक सोहळ्यात पार पाडले जातात, त्यामुळे भाविकांना याचे दर्शन देखील दूर अंतरावरून घ्यावे लागते. आजची ही तुम्हाला आरतीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.